तमसो मा ज्योतिर्गमये, अंधारातून प्रकाशाचा ध्यास घेत सामान्यांच्या वाटा प्रकाशमय करण्याचा प्रयत्न फक्त सूर्यानंच केला असं नाही. गडद काळोखात मिनमिनता दिवाही प्रकाशाचा वारसदार बनू शकतो. हा प्रकाश वारसा जपणारा एक दीप पश्चिम महाराष्ट्रात प्रज्वलित झाला. त्याचं नाव संजय बापूराव बनसोडे. विवेकनिष्ठता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावर अंधश्रद्धा निर्मूलनाचा ध्यास घेत महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला समृद्ध करणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या कार्याचा वारसा घेऊन स्वतःचं संपूर्ण आयुष्य एका निश्चित ध्येयासाठी समर्पित करणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते ते राज्य कार्याध्यक्ष असा प्रवास करणाऱ्या एका ध्येय वेड्याची ही यशोगाथा. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नेरले या ठिकाणी एका प्राथमिक शिक्षकाच्या पोटी जन्माला आलेलं हे पोर. शिस्त आणि संस्कारांचा वारसा वडिलांच्याकडून मिळाला. 2 भाऊ आणि 3 बहिणी, सर्वच भावंड उच्च शिक्षित. परंतु संजय मात्र लहानपणापासूनच स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा, संविधानाचा अभ्यास आणि समाजातील समस्यांबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल, यातून संजयजींचं एक सामाजिक व्यक्तिमत्व घडत गेलं. प्राथमिक शिक्षण नेरले येथेच वडिलांच्या हाताखाली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं झालं. तर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय नेरले इथून माध्यमिक शिक्षणाचे धडे त्यांनी घेतले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय, याबरोबरच कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालय या इस्लामपुरातील महाविद्यालयांमधून शाहू फुले आंबेडकरांचे विचार देणारे प्राध्यापक तर त्यांना लाभलेच, शिवाय विद्यार्थी दशेतच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचे बाळकडूही त्यांना मिळाले. 1990 मध्ये प्राचार्य LG दाभोळे, प्राचार्य विश्वास सायनाकर, प्राचार्य GM जरे, प्राचार्य RD सावंत, प्राध्यापक संजय थोरात, प्राध्यापक नितीन शिंदे, प्राध्यापक LD पाटील, प्राध्यापक BR जाधव, प्राध्यापक HD दिंडे, प्राध्यापक SB माने यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याला गती येत होती. अशातच वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी येथील गोडे तेलाचे दिवे पेटवण्याच्या चुकीच्या प्रथेविरुद्ध व्यापक प्रबोधन करणारी जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. एक सामाजिक कार्यकर्ते आणि आंदोलक म्हणून संजयजींच्या जीवनाची सुरुवात या चळवळीतून झाली. अनिसच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने पहिले जटा निर्मूलन तेथेच पार पडले. अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, संत आणि समाज सुधारकांचे कार्य, बुवाबाजी विरोधी वैचारिक भूमिका, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवरील व्याख्यानं, प्रात्यक्षिक आणि संमोहन विद्येची प्रात्यक्षिक करत संजयजी आणि त्यांच्या सहकार्यांनी सांगली जिल्ह्यातील गावनगाव पिंजून काढलं. प्राध्यापक संजय थोरात यांचं वक्तृत्व, प्राध्यापक नितीन शिंदे यांची प्रात्यक्षिक, तर प्राध्यापक HD दिंडे यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सोबतच संजयजींचं संमोहनाविषयीची प्रात्यक्षिक अशा संयुक्त कार्यक्रमातून प्रत्येक गावात प्रबोधनाची मशाल प्रज्वलित करण्यात आली. वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर या संस्थेत संजयजी शिक्षक म्हणून रुजू झाले. या संस्थेच्या महाविद्यालयातून त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली होती. त्याच संस्थेत अखंड 26 वर्ष ज्ञानदान करण्याची संधी त्यांना मिळाली. या शिक्षण संस्थेचे सुजाण नेतृत्व ॲडव्होकेट BS पाटील अण्णा यांच्या सहकार्यामुळे राज्य पातळीवरील विविध चळवळींमध्ये संजयजींना आपलं स्थान बळकट करता आलं. 4 भिंतींच्या आत त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे तर दिलेच, पण याबरोबरच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या वैज्ञानिक जाणीव जागृती करण्यासाठी अनेक परिसंवादातून त्यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र विवेक वाहिनीच्या माध्यमातून विवेकाच्या आधारे एक कृतिशील युवक घडवत त्यांचे संघटन करण्याचे काम गेली 25 वर्षाहून अधिक काळ संजयजी करीत आहेत. आजपर्यंत परिसरातील 100हून अधिक लोकांचे जटा निर्मूलन करून त्यांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यात त्यांना यश मिळालं. पशुहत्याविरुद्ध प्रबोधन आणि आंदोलन करीत सांगली जिल्ह्यातील आरेवाडी या ठिकाणी पशुहत्येविरुद्ध जनांदोलन उभं करण्यामध्ये ते यशस्वी झाले. सर्वसामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबांचा पर्दाफाश करीत सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील 32 बुवाबाजी प्रकरणे त्यांनी उघड केली.
याबरोबरच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्यांनी गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न केले। यामध्ये काही बुवांना शिक्षाही झाल्या। आध्यात्मिक बुवाबाजी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्या विरुद्ध संघर्ष करीत त्यांनी प्रबोधनाची चळवळ सुरू केली। अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा अर्थात महाराष्ट्र जादूटोणा आणि अघोरी अनिष्ट प्रथांचा समूळ उच्चाटन अधिनियम 2007 हा कायदा व्हावा यासाठी आंदोलनानं व्यापक जनजागृती आणि पाठपुरावा करीत हा कायदा लोकांसाठी सुरू झाला। जात पंचायतीच्या विरोधात जनजागृती करीत सांगली जिल्ह्यात 4 गुन्हे दाखल झाले। सांगली, सातारा जिल्ह्यातील 3 जात पंचायती बंद करण्यात आल्या। यामध्ये संजयजींचं योगदान मोलाचं होतं। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीवा वाढाव्यात यासाठी मन आणि मनाचे आजार, सर्पविज्ञान, वयात येताना, सत्यशोध परिचय अशा अनेक परीक्षांचे आयोजन त्यांनी केले। विद्यार्थ्यांचं निसर्गाशी नातं अधिक दृढ व्हावं, पर्यावरण विषयक जागृती व्हावी यासाठी निसर्ग पदभ्रमंती या उपक्रमांचं त्यांनी आयोजन केलं। जैवविविधता समजावून सांगत कंधार, चांदोली, दाजीपूर, सागरेश्वर अभयारण्य अशा अनेक ठिकाणी युवकांना सोबत घेऊन पर्यावरणपूरक आणि पर्यावरण जागृतीसाठी ट्रेकिंगच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले। फटाके विरोधी अभियान राबवत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचं काम त्यांनी केलं। विसर्जित गणपती दान करणे, निर्माल्य गोळा करणे, होळी लहान करा, होळीची पोळी गरजूंना द्या अशा अनेक उपक्रमातून संजयजी एक निरोगी आणि समृद्ध समाज घडवण्यासाठी प्रयत्नशील होते। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून सुरू केलेले हे उपक्रम पुढे समाजाने स्वीकारले, शासनाने स्वीकारले आणि आज ते उपक्रम राबवण्यासाठी शासन आणि समाजातील अनेक संघटना स्वतः प्रयत्न करत आहेत। हे त्यांनी सुरू केलेल्या कार्याचं यश म्हणावं लागेल। महाराष्ट्रातील अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। शनी शिंगणापूर येथे महिलांना प्रवेश मिळावा यासाठी केलेल्या समता सत्याग्रहात ते सहभागी होते। युवकांनी व्यसनमुक्त व्हावं यासाठी व्यसन विरोधी दिन म्हणून गेली 30 वर्ष 31 डिसेंबर हा दिवस व्यसन विरोधी प्रबोधन दिन म्हणून साजरा केला जातो। भ्रष्टाचार विरोधातही त्यांनी प्रकर्षाने संघर्ष करीत नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला त्यांनी पकडून दिले। याबरोबरच लाच मागणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी रंगेहात पकडून दिले। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनेक मोहिमांचं नेतृत्व संजयजींनी केले। खगोल यात्रा, वारसा समाज सुधारकांचा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा, चमत्कार दाखवा यात्रा अडवा या मोहिमांमध्ये स्वतः पुढाकार घेऊन त्यांचे नियोजन करणे ही ते जबाबदारी लिलिया पार पाडत होते। इस्लामपूर शाखेचे नाव राज्य पातळीवर कार्यरत ठेवण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले। डॉक्टर दाभोळकरांच्या नंतर निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीमध्येही संघटना वाढवण्यामध्ये आणि संघटनेचे ध्येयापासून विचलित न होता ती संघटना कार्यरत ठेवण्यामध्ये राज्य पातळीवरील ज्या कार्यकर्त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले त्यामध्ये संजय बनसोडे यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल। व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे लाभलेला हा अवलिया फक्त सामाजिक कार्यकर्ताच नाही तर एक कलाकार, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत। पथनाट्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांवर आघात करणारं लेखन त्यांनी केलं आहे आणि या पथनाट्यांचं सादरीकरणही त्यांनी केलं आहे। सॉक्रेटिस ते दाभोळकर पानसरे व्हाया तुकाराम या रिंगण नाटकाचे सहलेखक, अभिनय, व्यवस्थापन त्यांनी स्वतः केले। या नाटकाचे देशभर 250हून अधिक प्रयोग झाले। हिंदीमधून सुद्धा या नाटकाचे दिल्ली, भोपाळ, गोवा, बेळगाव, दांडी, महू आदी ठिकाणी प्रयोग झाले। माध्यमांनी याची दखल घेत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात या नाटकाचा विशेष प्रयोग झाला। परिवर्तनाचे सूर या सांस्कृतिक कार्यक्रमाची निर्मिती करत राज्यभर त्याचं सादरीकरणही केलं आहे। संजयजींच्या समाज कार्याला एक वैचारिक बैठक आहे। सामाजिक समस्यांचं निरीक्षण हा त्यांचा स्वभाव आहे। हे त्यांनी पत्रकारितेतून जपले। 1992 पासून दैनिक केसरी, दैनिक लोकमत या वर्तमानपत्रातून पत्रकारितेबरोबरच अनेक विषयांवर त्यांनी वैचारिक लेखन केले। समाजातील अनेक समस्यांवर भाष्य करण्याची क्षमता त्यांच्या लेखणीत आहे आणि म्हणूनच बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारिता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केलं। शाहू सोशल अँड कल्चरल ग्रुप इस्लामपूरचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत। तक्षशिला ज्ञान केंद्र इस्लामपूरचे संस्थापक सचिव,
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूरचे माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव, महात्मा फुले विचार मंचचे निमंत्रक, महाराष्ट्र विवेक वाहिनीचे राज्याचे मार्गदर्शक, तर वाळवा तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केले आहे. IAPT या देशव्यापी विज्ञान संस्थेचे ते आजीव सदस्य आहेत. भारत विज्ञान समुदाय, समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या समविचारी संघटनांमध्येही त्यांचा विशेष सहभाग आहे. पद्मश्री बाबा आमटे यांच्या आनंदवन, हेमल कसा येथे चालणाऱ्या अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा आजही सक्रिय सहभाग असतो. गेली 35 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक सामान्य कार्यकर्ता ते राज्य कार्याध्यक्ष हा प्रवास करताना असा एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी संजयजींनी समाजकार्यात आपलं एक पाऊल पुढे टाकलेलं नाही. त्यांच्या समाजकार्याची दखल घेत समाजातील अनेक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले. URL फाउंडेशन मुंबई यांचा पहिला राज्यस्तरीय शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती कार्यकर्ता पुरस्कार 2014 रोजी त्यांना प्राप्त झाला. ₹50,000 मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. परंतु पुरस्काराची रक्कम ₹50,000 त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे जमा केली. प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार मुंबई, साने गुरुजी पुरस्कार जालना, बाबा भारती सामाजिक पुरस्कार इस्लामपूर अशा विविध पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलं आहे. संजयजींनी इस्लामपूर येथे आपल्या सहकाऱ्यांसोबत तक्षशिला ज्ञान केंद्राची स्थापना केली. या ज्ञान केंद्राच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीच्या तरुण तरुणींसाठी व्यवसाय मार्गदर्शन, धम्म परिषदांचे आयोजन, वधूवर सूचक मेळावे, समाज सुधारकांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत असताना संजयजींना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या पत्नी सौ वनिता यांची. हा अवलिया समाजाच्या दुरुस्तीसाठी जेव्हा जेव्हा स्वतःचा संसार बाजूला ठेवून समाजात फिरत होता त्यावेळी आपल्या घराची आणि मुलींच्या करिअरची आखीव रेखीव बांधणी करण्याचं काम त्यांच्या पत्नी सौ वनिता यांनी केले. त्या एक शिक्षिका तर आहेतच, परंतु एक सामाजिक कार्यकर्ता उत्साहाने समाजात कार्यतत्पर राहावा यासाठी आपल्या पतीच्या पाठीमागे त्या सावलीसारख्या उभ्या आहेत. एक उच्च शिक्षित कन्या समता आणि जावई विमल कुमार हा त्यांचा छोटासा परिवार. समाजकार्याचा अखंड पसारा सांभाळीत त्यांनी स्वतःचा प्रापंचिक पसारा असा काही वाढवलाच नाही. 26 वर्षांच्या शिक्षण क्षेत्रातील सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेत पूर्णवेळ सामाजिक कार्याला वाहून घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अखंड आयुष्य त्यांनी समाज कार्यासाठी समर्पित केलेच, परंतु मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. एखाद्या वृक्षानं जिवंतपणे निसर्गाला फुलं, फळं आणि सावली द्यावी. अखंड आयुष्य दुसऱ्याला जगण्यासाठी प्राणवायू द्यावा आणि त्याच वृक्षाने नियत वयोमानानुसार वटल्यानंतर एखाद्याची भाकरी भाजण्यासाठी आणि एखाद्याची भूक शमवण्यासाठी सरपण बनावं, असंच काहीसं जगणं या अवलियानं स्वीकारलं आहे. त्यांच्या या समाजाप्रती समर्पित जगण्याला आणि इथून पुढच्या समाजकार्याला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संकटे लाख आली मी तरीही हरलो नाही. संकटे लाख आली मी तरीही हरलो नाही. गर्दी होऊन गेलो मी माझा उरलो नाही. विजल्या लाख मशाली मज त्यांची तमा नाही. विजल्या लाख मशाली मज त्यांची तमा नाही. मी स्वतः पेटत गेलो मागे सरलो नाही. मी स्वतः पेटत गेलो मागे सरलो नाही.